लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष हे तयारीला लागलेले आहेत। जळगाव लोकसभेसाठी भाजपकडून स्मिता वाघ तर महाविकास आघाडीकडून करण पवार यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। तसंच वंचित बहुजन आघाडी यांनीही उमेदवार या ठिकाणी घोषित केले असून आमच्या सोबत उमेदवार आहेत संभा अप्पा। मी त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सुरुवातीला आपली ओळख काय, नेमकी काय सांगाल आपण? मी भारी बहुजन महासंघाचा उपाध्यक्ष होतो। नंतर वंचित बहुजन आघाडीचा मी चाळीसगाव तालुका अध्यक्ष होतो। त्यानंतर मला बाळासाहेबांनी आज या स्टेजवर पोहोचलं। मी आता खासदारकी उमेदवारी लोकसभेची निवडतोय। माझं नाव संभा अप्पा जाधव युवराज भीमराव। कोणकोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवताय? आपणास माहीत आहे की महाराष्ट्रभरमध्ये सर्व महागाई या जे प्रस्थापित BJP आहे जी सत्तेत आली आहे त्यांनी या देशाचं पुरं वाटोळं केलं आहे। वाटोळं केलं असताना जनतेची जी महागाई आहे, जी शिक्षणाचा, रोजगाराचा, जो आरक्षणाचा, हे सर्व मुद्द्यावर यांनी कोणताही पक्ष आश्वासन देत आहे। आश्वासन देताना हे कुठंच पूर्णपणे परत नाही। आम्हाला कधी संधी दिली तर हे जनतेचे आम्ही सर्व आश्वासन पूर्ण करणार आहे। काल महाविकास आघाडीची जी पत्रकार परिषद झाली, शिवसेना ठाकरे गटाचे जे संपर्क प्रमुख त्यांनी आपल्यावर आरोप केलेले आहेत की भारतीय जनता पार्टीनेच तुम्हाला या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि बी टीम आहे बाबा तुम्ही भाजपची, काय सांगा? संजय सावंत साहेब विसरून गेले की वंचित बहुजन आघाडी हा मोठा पक्ष आहे आणि बी टीम यांनीच उभी केली आहे। की तुम्ही बघत आहे आपला BJPचे खासदार व करण पवार मित्र असताना दोघेही 8 दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये गेले आणि त्यांनी उमेदवारी केली। माझ्या मते तर BJPची बी टीम करण पवार हे आहेच। एक मोठं आव्हान असणार आहे। भारतीय जनता पार्टी असेल, महाविकास आघाडी असेल, या पक्षांचं मोठं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे। 3 मंत्र्यांची ताकद महायुतीच्या उमेदवारांसोबत असणार आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये एकनाथ खडसे देखील प्रवेश करतायत। कसं पेलणार आहे तुम्ही आव्हान? आम्ही मागच्या लोकसभेमध्ये बी आम्ही पहिल्या ट्रममध्ये आम्ही 40,000 मतदान घेतले। चाळीसगाव तालुक्यातून विधानसभामध्ये आम्ही 40,000 मतदान घेतले। त्या अनुषंगाने आम्हाला जो जळगाव जिल्ह्याचा कौल दिसतो आहे, त्या कौलच्या अनुषंगाने आम्हाला BJP व उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्हाला काही वाटत नाही, कारण की आमचा विजय निश्चित आहे। गिरीश महाजन म्हणतात की 5 लाखाच्या लीडपेक्षा आमचा उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून येईल। आता ते लीड म्हणताय ना, आता त्यांना कळालं ना की BJPची बी टीम उभी केली तर लीड म्हणणार आहे, त्यांना दिसणार आहे। येत्या काळामध्ये 8 दिवसामध्ये आपला चित्र कळून जाणार आहे की वंचित आघाडी किती लीडमध्ये येते। जळगाव जिल्ह्याचा जो खुंटलेला विकास आहे तो करण्याचा आमचा मानस राहील, अशी अपेक्षा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार संभा अप्पा जाधव यांनी जय महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।